पहा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा दिलेला आहे. क्रेमरच्या पद्धतीने 3x + 5y = 26 आणि x + 5y = 22 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी dx आणि dy किमती काढा. आता dx आणि dy, आपण dx आणि dy कोणत्या पद्धतीमध्ये काढतो? आपण क्रेमर्सचा रूल आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी क्रेमर्सच्या पद्धतीने सांगितले. मग क्रेमर्सच्या पद्धतीने आपण dx आणि dy काढू शकतो. मग क्रेमरच्या रूलनुसार आपण काय करतो? दिलेलं समीकरण a1, b1 आणि c1 या पद्धतीमध्ये त्याच्या व्हॅल्यू मांडून घेतो. मग आपण काय करणार? 3x, पहिलं समीकरण जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. 3x + 5y = 26. यावरून आपला a1, b1 आणि c1, यावरून आपला a1 काय येणार? a1 = a1 किती येतोय पहा. a1 हा 3 आहे, राईट. a1 3. b1 किती येणार? त्याच्या पुढची व्हॅल्यू काय आहे? 5. c1 किती? 26. दुसरं समीकरण काय दिले? दुसरं समीकरण लिहून घ्या. x + 5y = 22. यावरून आता काय करणार? इथं दुसरं समीकरण आहे म्हणून आपण a2 घेणार. a2 ची व्हॅल्यू काय आहे? इथे x आहे. x म्हणजे तिथं काहीच नाही, तिथं काय कन्सिडर केला जातो? 1, राईट. मग तिथं 1 लिहायचं. नंतर काय आहे? b2 काय येणार? 5 आणि c2 22, राईट. मग आता काय करणार? आपल्याला काय सांगितलं आहे प्रश्नामध्ये? dxची व्हॅल्यू काढायची. मग dxच्या क्रेमरच्या रूलनुसार आपण काय करतो? dx = काय करतो? dxचा फॉर्म्युला काय आहे? c1 c2 b1 b2. हे जर रूल्स माहिती असतील तर आपल्याला सहज पद्धतीने x y च्या किमती काढता येतील. आपल्याला dxचा फॉर्म्युला माहिती आहे क्रेमरच्या पद्धती c1 c2 b1 b2. मग आता c1 c2च्या आपल्याला हे व्हॅल्यू बघा, इथं पुट करा. फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. c1ची व्हॅल्यू काय आहे? c1 26, राईट. c2 काय आहे? 22. b1 काय आहे पहा, इथं b1 5 आहे आणि b2 किती आहे? 5, राईट. मग 5. आता काय करतो आपण? काय करतो? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार. मग काय करणार? 26 × 5 वजा 5 × 22, बरोबर. मग आता 26 × 5 किती येतं? 6 पंचे 30, 3 5 दुणे 10 आणि 3 13, बरोबर. आता इथं परत 5 दुणे 10, 1 5 दुणे 10 आणि 1 11, राईट. मग 130 वजा 110 किती येतं आहे? 20. आपल्याला dxची व्हॅल्यू मिळाली. dx किती आला? dx आला 20. आता dy ची किंमत काढा सेम अशाच पद्धतीने. मग आता dy लिहून घ्या. dy रूल्समध्ये त्याचा रूल्सनुसार काय करणार? त्याची व्हॅल्यू a1 a2, yचा त्याचा फॉर्म्युला आहे c1 c2, राईट, बरोबर. a1 ची व्हॅल्यू काय आहे? 3. a2 ची व्हॅल्यू 1, c1 ची 26 आणि c2 ची 22. करा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस 3 × 22, 3 × 22 वजा 26 × 1 किती येणार? 22 ने 3 गुणा 3 दुणे 6, 3 दुणे 6 वजा 26 एके 26. आता 66 वजा 26 किती येतात? 40, राईट. 6तून 6 गेले 0, 6तून 2 गेले 4. मग dy ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 40. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सराव संच 1.3 मधले. तुम्ही कंटिन्यू करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.